आणि आमदार खासदारांच्या लाचखोरीला असलेलं विशेष अधिकारांचं संरक्षण घटनाबाह्य असल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाकडून दिला गेला। आमदार खासदार लाच घेऊन राज्यसभा किंवा विधान परिषदेला मतदान करतात आणि कारवाई करण्याची वेळ येते तेव्हा ते घटनेच्या कलम 105(2) आणि 194(2) अन्वये लोकप्रतिनिधींनी मिळालेल्या विशेष अधिकाराचा ढाल म्हणून वापर करतात। सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील 7 सदस्यीय खंडपीठानं हा महत्त्वाचा निर्णय देताना 1998 साली सर्वोच्च न्यायालयाच्या 5 सदस्यीय खंडपीठानं दिलेला निर्णय रद्द केला। त्यावेळी घटनापीठानं 3 विरुद्ध 2 असा निर्णय देत लोकप्रतिनिधींच्या लाचखोरीला विशेष अधिकाराचं संरक्षण असल्याचा निर्वाळा दिलेला। त्यावेळी नरसिंह राव यांचं सरकार होतं आणि या निकालासंदर्भात वकील सिद्धार्थ शिंदेंनी काय माहिती दिली आहे ती सुद्धा पाहूया। सर्वोच्च न्यायालयाच्या 7 न्यायाधीशांच्या घटनापीठाने आज एक महत्त्वपूर्ण निकाल दिलेला आहे। या निकालामार्फत मेंबर ऑफ पार्लमेंट म्हणजेच खासदार आणि आमदार यांनी विधानसभेमध्ये किंबहुना लोकसभा राज्यसभेत एकंदरीतच सभागृहाच्या आतमध्ये मतदान करण्यासाठी, भाषण करण्यासाठी किंवा कोणताही त्यांच्या अधिकाराचा वापर करण्यासाठी जर लाच घेतली असेल तर त्यांना देखील गुन्हेगारी शिक्षेसाठी पात्र ठरवलं जाऊ शकतं, त्यांच्यावर खटला भरला जाऊ शकतो आणि विशेष अधिकारांच्या अंतर्गत यापासून आमदारांना आणि खासदारांना स्वतःला लपवता येणार नाही, वाचवता येणार नाही असा निकाल 7 न्यायाधीशांच्या घटनापीठाने आज दिलेला आहे। त्याविषयी चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत सिद्धार्थ शिंदे। सिद्धार्थजी, आज सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांनी जो निकाल दिलाय त्याचे नेमके परिणाम काय काय होऊ शकतात? बघा, तुम्हाला आठवत असेल नरसिंहराव गव्हर्नमेंटला तत्कालीन त्यावेळेस वाचवायला काही JMM खासदारांना असा आरोप झाला की त्यांनी पैसे घेतले मतदान करायला नरसिंहरावांच्या बाजू। शिबू सोरेन होते, त्याच्यात मरांडी, बरेच स्टीफन मरांडी हे ते 5-7 खासदार JMMचे होते। त्याच्यानंतर ते मॅटर चाललं, ते सुप्रीम कोर्टापर्यंत आलं। त्याचं नाव होतं नरसिंहराव मॅटरच त्याला म्हणलं जातं। 98 मध्ये सुप्रीम कोर्टाने 5 जजेसनी जजमेंट दिली 3-2नी की हे विशेष अधिकाराच्या ह्याच्यात येतं आणि त्याच्यामुळे त्यांच्यावर फौजदारी कारवाई होऊ शकत नाही, कारण त्यांनी पार्लमेंट किंवा हाऊसमध्ये ते त्यांचं कर्तव्य पार पाडत होते। त्याच्यात त्यांनी ही लाच घेतली असली तरी त्याच्यावर विशेष अधिकाराच्या ह्याच्यात त्यांना प्रोटेक्शन आहे आपल्या राज्यघटनेप्रमाणे। तर त्याच्यानंतर हे जजमेंट स्टँड झालं। नंतर काय झालं, आता नेमकी शिबू सोरेनांची सूनच सीता सोरेन यांनी 2012 मध्ये त्या आमदार असताना झारखंडमध्ये राज्यसभेच्या मतदानासाठी पैसे घेतल्याचा आरोप झाला एका इंडिपेंडेंट कॅन्डिडेटसाठी। ठीक आहे, नंतर त्यांनी त्यांच्याच पक्षाला मतदान केलं, त्या इंडिपेंडेंट कॅन्डिडेटला मतदान केलं नाही, आरोप झाला आणि FIR झाला त्यांच्यावर। तर त्या झारखंड हायकोर्टात गेल्या आणि त्यांनी सांगितलं त्यांच्या सासऱ्याचीच केस आहे आणि सुप्रीम कोर्टाची जजमेंट आहे की खटला नाही होऊ शकत। तर झारखंड हायकोर्ट म्हटलं नाही, हा खटला चालूच राहील। तर त्याच्या विरुद्ध त्या सुप्रीम कोर्टात आल्या। मग ते जस्टिस रंजन गोगोईंच्या 3 सदस्यीय खंडपीठाकडे गेले। जस्टिस गोगोई म्हणले की ह्याच्यावर नीट विचार व्हायला पाहिजे आणि त्यांनी एक 5 सदस्यीय खंडपीठ सुप्रीम कोर्टाचं नेमलं। त्याच्यात जस्टिस चंद्रचूड हे लीड करत होते। जस्टिस चंद्रचूडांसमोर हे मॅटर आलं तेव्हा ते म्हणले की 5च्या ऐवजी आपण 2 जजेस ह्याच्यात अजून ॲड करू, कारण नरसिंहराव जजमेंट जी होती 98ची ती 5 सदस्यीय खंडपीठाची होती, तर आपण 7 सदस्यीय खंडपीठ ठेवू। तर त्याच्यानंतर प्रोसेसमध्ये ते मॅटर हिअरिंगसाठी आलं ऑक्टोबरमध्ये। 8 ते 10 याच्यावर विस्तृत सुनावण्या झाल्या आणि जजमेंट रिझर्व्ह ठेवण्यात आली। आज जजमेंट देण्यात आली आहे, 7-0नी जजमेंट दिली आहे की तुमचं हे प्रोटेक्शन विशेष अधिकारामध्ये येत नाही। जर तुम्ही प्रश्न विचारण्यासाठी, कोणाला मतदान करण्यासाठी जर पैसे घेतले असले तर तो क्रिमिनल ॲक्टच आहे आणि तुम्ही ह्या कचाट्यातून वाचू शकत नाही। तुमच्यावर फौजदारी खटला चालेल आणि तुम्हाला शिक्षा पण होऊ शकते। तर हे खूप इम्पॉर्टंट जजमेंट आहे। भले याला आता जवळजवळ 25 वर्ष झाले, इट वॉज अ बिट लेट, पण शेवटी ते आलेलं आहे आणि आमदार खासदार आता ह्याच्यातून वाचू शकत नाही। ते म्हणू शकत नाही की हाऊसमध्ये आम्ही हे केलं। आणि जजमेंटमध्ये असंही त्यांनी म्हटलं आहे की हे इम्पॉर्टंट डिसिजन आहे, तुम्ही पैसे घेऊन हे करताय, हे डायरेक्ट क्रिमिनल ॲक्ट आहे। दुसरे काय तुम्ही हाऊसमध्ये केलं, तुम्ही काय बोलला असला किंवा दुसरं काय, तर तुम्हाला थोडंफार प्रोटेक्शन आहे आणि स्पीकर ते ठरवतील, पण डायरेक्ट क्रिमिनल ॲक्ट तुम्ही करताय आणि फक्त सांगताय की आम्ही मेंबर आहोत हाऊसचे आणि हाऊसच्या कामकाजादरम्यान आम्ही हे असं केलेलं आहे, तर आमच्यावर हे चालू शकत नाही। सुप्रीम कोर्ट म्हटलं हे चुकीचं आहे। पण याचा परिणाम आता स्वाभाविक महुआ मोहित्रांपासून अनेकांच्या केसेसवर होऊ शकतो, कारण त्यांच्यावर सुद्धा हाच आरोप आहे की हाऊसमध्ये प्रश्न विचारण्यासाठी पैसे घेतले किंवा ब्राईब घेतली, गिफ्ट ॲक्सेप्ट केले अशा स्वरूपात। बघा, ते प्रोसिडिंग्ज आहे। आता ही जी जजमेंट येईल ही प्रॉस्पेक्टिव्ह असेल की इथून पुढे जर ज्या काही केसेस आहेत
त्याच्यावर हे ॲप्लिकेबल राहील. 98पासून आत्ता आजपर्यंत काय होतं की त्यांना लिगल इम्युनिटी आहे, म्हणजे त्यांचे विशेषाधिकार आहेत आणि त्यांचं तुम्ही उल्लंघन करता येणार नाही क्रिमिनल केस करून. पण आज हे उलटवलं असल्यामुळं आजपासून जे पुढे काय होईल, असे काय आरोप झाले खासदारांवर, आमदारांवर वगैरे, तर त्यांच्यावर कारवाई सुरू होईल. मागच्या ह्याला हे लागू नाही होणार, ह्याला रेट्रोस्पेक्टिव्ह नाही प्रॉस्पेक्टिव्ह इफेक्ट असेल. आणखीन एक प्रश्न असा आहे की ज्यावेळी घटनेमध्ये अशा स्वरूपाचा विशेषाधिकार देण्यात आला, विशेषतः 105 कलमामध्ये आपण त्याची तरतूद पाहतो की त्यावेळी संविधानामध्ये लोकसभा आणि राज्यसभा किंवा कोणत्याही स्वरूपाचं सभागृह, त्यामध्ये लोकप्रतिनिधींना बोलण्यावरून किंवा त्यांच्या कृतीबाबत प्रॉसिक्युशन होऊ शकत नाही. आता अशा स्वरूपाचं जजमेंट सुप्रीम कोर्टाने दिल्यानंतर कुठेतरी अशी संधी आहे की भविष्यामध्ये लोकप्रतिनिधी जे आपले अधिकार बजावू इच्छितात त्यांच्यावर कोणीही उद्या आर्थिक लाचखोरीचे आरोप करू शकेल आणि त्यानंतर प्रॉसिक्युशन किंवा CBI किंवा मग इतर यंत्रणांसाठी दरवाजे उघडले जातील इन्व्हेस्टिगेशनचे आणि प्रॉसिक्युशनचे. बघा, क्रिमिनल हे फौजदारी खटला चालू शकतो, पण देन दॅट इज अ मॅटर ऑफ ट्रायल. जर ते तुमच्यावर खोटे आरोप असले तर ते कोर्टात सिद्ध होतील. आणि हे फक्त कशात आहे की तुम्ही मेजर काय क्रिमिनल, म्हणजे तुम्ही डायरेक्ट तुमच्यावर प्रूफ असलं किंवा तुमच्यावर आरोप केला गेला की मतदानासाठी तुम्ही पैसे घेतलेत, प्रश्न विचारण्यासाठी तुम्ही घूस किंवा लाच घेतली आहे, तर त्याच्यावर मग तुम्हाला यू विल हॅव टू फेस. कारण कोर्टाचं म्हणणं आहे की हे तुमची काय नॉर्मल ड्युटीमध्ये तुम्ही करत नाही, तुम्ही एक्सटर्नल ह्याच्याकडून, आणि क्रिमिनल म्हणजे हा फौजदारी खटला बनतो. तुम्ही म्हणू शकत नाही की घेतले आम्ही पैसे, आमच्या म्हणजे JMMच्या वेळेस तर लिटरली त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे आले होते. तर त्याच्यामुळं जर तुम्ही त्याच्यासाठी पैसे घेतलेले असले तर हे आपल्या डेमोक्रेसीच्या विरुद्धच जातं. त्यामुळं इथून पुढं असं नाही की कोणाला त्याच्यात अडकवलं जाईल, आणि जरी अडकवलं गेलं तर कोर्ट आहेच, कोर्ट त्याच्यावर निर्णय देणार. आणि एवढं सोपं, त्याच्यात आता जजमेंट डिटेलमध्ये आपल्याला वाचून बघावं लागेल की त्यांनी काय स्पेसिफाय केलं आहे, कुठल्या टाईपचे गुन्हे हे असू शकतात, काय हे असेल, आणि त्याच्यावर काय पुढे कारवाई. असंही होऊ शकतं की स्पीकरची आधी परमिशन तर तशी घ्यावीच लागते, आणि स्पीकरनी परमिशन दिल्यावर मग पुढची कारवाई होईल. आता हे राजकीयदृष्ट्या जर वापरलं गेलं तर त्याच्यात मग दुसरे मुद्दे आहेत. पण आत्ता तरी हे आहे की लोकांमध्ये एक मेसेज जायला पाहिजे की जरी आमदार खासदारांनी काय इल्लिगल कृत्य केलं हाऊसमध्ये म्हणजे हाऊस संबंधी कामकाजात पैसे घेतले, हे घेतले, आणि ते जर प्रूफ झालं तर त्यांना शिक्षा होईलच. नाही, पण कुठेतरी म्हणजे या जजमेंटची जी दुसरी बाजू आहे ती दुसरी बाजू बगत असताना आपल्याला किंवा म्हणजे जे घटनेने ज्यावेळी अशा प्रकारचे विशेषाधिकार दिले त्यावेळी अशा स्वरूपाचा भ्रष्टाचार केला जाऊ शकतो किंवा होऊ शकतो हे प्रिझम्पशन म्हणजे किंवा ही गोष्ट घटनाकारांना माहितीच होती, पण तरी सुद्धा सभागृहातल्या सदस्यांना काही विशेषाधिकार देण्यात आले होते. आता जे जजमेंट आहे त्याचा निश्चितच एक चिलिंग इफेक्ट किंवा त्याचा दुसरी बाजू, कारण सर्वसामान्य लोकांचं तर मत असं असतं की आमदार खासदार राजकारणी हे भ्रष्ट आहेत तर त्यांच्या प्रत्येक भ्रष्टाचारावरती खटला भरलाच पाहिजे, गुन्हे दाखल. पण त्याचे जे दूरगामी परिणाम आहेत आणि जी दुसरी बाजू आहे त्याबद्दल पण तुम्ही कुठेतरी काय सांगा? आता जे आहे हे फक्त फौजदारी ह्याच्यापर्यंतच आहे. तुम्ही बोलू शकता, तुम्ही एक्सप्रेस करू शकता, तुम्ही वेगळ्या गोष्टी, पण जर मतदानाच्या वेळेस तुम्ही पैसे घेतले आणि ट्रेल इस्टॅब्लिश झाली आणि स्पीकरला वाटलं की हे माझ्या अखत्यारीत आता नाही आहे, आता पोलिसांनी ह्याच्यावर कारवाई करायला पाहिजे, तर स्पीकर परवानगी देतीलच. आणि आपण डिटेल जजमेंट वाचू, पण माझ्या माहितीप्रमाणे जे थोडंफार आपण ऐकलंय बघितलं आहे त्याच्यात आहे की गंभीररित्या फौजदारी गुन्हे जर असले करप्शन बाबतचे तर त्याच्यावर मला नाही वाटत ह्याच्यावर कोणाला काही वाईट वाटण्यासारखं आहे. हे तर ट्रान्सपेरन्सी ही यायलाच पाहिजे. त्यावेळेस ते अधिकार दिले गेले होते एका वेगळ्या ह्यानी, पण त्याच्यानंतर आपलं जसं गोष्टी इव्हॉल्व्ह होत गेल्या त्यावेळेस लोकांनी असा विचार पण केला नव्हता कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली किंवा आंबेडकर साहेबांनी की अशी काही परिस्थिती उद्भवू शकतो, पण ती आता झालेली आहे. आणि पार्लमेंटनी हे करण्याऐवजी आता कोर्टाने ह्याच्यात हस्तक्षेप केलेला आहे, आणि ते एका ह्यानी बरोबरच आहे. तर आपल्यासोबत होते ॲडव्होकेट सिद्धार्थ शिंदे, ज्यांनी आता 7 न्यायाधीशांनी नुकतंच आमदार खासदार आणि यांनी त्यांच्या सभागृहामध्ये केलेल्या एखाद्या कृतीविषयी किंवा आपल्या अधिकारांच्या वापरासाठी जर पैसे घेतले असतील, लाच घेतली असेल तर त्यांच्यावर खटला भरला जाऊ शकतो. विशेष अधिकाराच्या नावाखाली स्वतःला त्यांना वाचवता येणार नाही असा निकाल दिला आहे. त्याविषयी आपण चर्चा केली. व्हिडिओ जर्नलिस्ट वेद पांडेसह सोमेश कोलगे, ABP माझा, नवी दिल्ली. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.